जन्माला येण्याकरिता लय मोठा प्रवास आहे. आज वर्ष श्राद्ध का 5.5 महिने का आणि माणूस म्हणून इथं का जन्माला कसं येत असतो आपण तेवढं सांगणार आहे मी. ऐकणारी मंडळी चांगली आहेत आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी गायक मंडळी वादक मंडळी एवढाच त्या ठिकाणी चांगला समुदाय आहे. महाराज इथं तुम्ही आम्ही जन्माला आलो, एक वाक्य सांगतो पुढे जातो. आयुष्याच्या चित्रपटाला वंशस्मरण आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? आयुष्याच्या चित्रपटाला वंशस्मरण आहे. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही. 1 तासापूर्वी लय दिवस चांगला होता महाराज आपला, पण इथून गेल्यानंतर आपल्या जीवनात चांगला दिवस असेल हा तुम्हाला किंवा मला माहित नाही. हव्या हव्याशा क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा क्षणाला जीवनातून डिलीटही करता येत नाही. का तर दररोज तोच लागणारा रियालिटी शो हाच नाही. प्रत्येक क्षण वेगळा आहे. पुढचा क्षण कुणाचा कसा असेल हा तुम्हाला किंवा मला माहित नाही. मग माणूस म्हणून आलो ना, परत इथं जन्माला येऊच म्हणून सांगता येत नाही. मग ज्या दिवशी माणूस या मृत्यू लोकातून शेवटचा श्वास घेत असतो, 3 दिवस आत्मा घरामध्ये फिरत असून 7 दिवस घराच्या अवतीभोवती फिरत असतो. म्हणून दशक्रिया विधी 10व्या दिवशी पार पडतात. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे, ते उचकून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. दशक्रिया विधी 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी करावा, कारण तो विधी आहे. पण दशक्रिया विधी झाल्यानंतर 3 दिवसांनी एक विधी येतो. त्याचं नाव काय मावल्या हो? तुम्ही माग बसलेले, काय नाव आहे त्याचं? नाव 13वा आहे. त्याला शास्त्रामध्ये तलत्रिपण नावाचा विधी असं नाव आहे. तो 13व्याचा विधी झाला का या मृत्यू लोकातून गेलेला आत्मा त्या ठिकाणी त्याचा प्रवास चालू होत असतो. आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण उपस्थित आहे. ऐका सर्वांनी, या माऊलीचा प्रवास असाच झाला, तुमचा आमचाही तसाच होणार आहे. आपल्या नंतर येतील त्यांचाही प्रवास तसाच आहे, लक्षात असू द्या. महाराज 13व्याच्या दिवशी निघालेला आत्मा 1 वर्ष लागतं त्याला यमदरबारामध्ये पोहोचण्याकरिता. म्हणून महिन्याची जेवण घातली जातात. किती दिवस आई? तुम्ही किती दिवस घातली होती आईची? 12 महिने. भाग्यवाने हा परिवार, फलके परिवार, या माऊल्या. माणूस गेल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्या माऊल्या माणसाच्या नावानं महिन्याचं जेवण घालावं. महाराज काही लोक वर्षापर्यंत घालतात, काही 5.5 महिन्यापर्यंत घालतात आणि काही घालतच नाही. आम्ही परवा दिवशी निर्विला होतो महाराज, आणि तिथं गेल्यानंतर पलके महाराज त्या दादाला विचारलं, म्हटलं आईचं जेवण किती महिने घातलं तू? म्हणे आई निघून गेली, ती काय पाहायला येणार आहे का परत? किती दिवस घातलंय? ऐकतात ना तुम्ही सर्वजण? 1 वर्षापर्यंत गेलेल्या माणसाच्या नावानं जेवण घालावं. का बरं? घातलं तर काय होईल आणि नाही घातलं तर काय होईल? या दोन्हीची उदाहरणं गरुड पुराणामध्ये. वाडवडील गेल्यानंतर विधीपूर्वक महिन्याची जेवण घालावी. 5.5 महिने किंवा वर्ष श्राद्ध नाही मोठ्या पद्धतीत घालता आलं, पूर्व दिशेला तोंड करायचं, भाताचा पिंड करायचं, गेलेल्या माणसाच्या नावानं पाणी सोडायचं, तरी तो आत्मा अतृप्त राहू शकत नाही. महिन्याची जेवण घातली तर काय होईल महाराज? तर त्याचं उत्तर महाराज त्या ठिकाणी गरुड पुराणामध्ये देतात. तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देव जेवढा कृपा तुमच्यावर करत नाही ना, तेवढे वाडवडील गेल्यानंतर तो देवापेक्षाही पितराचा आशीर्वाद चांगले सांगितलेला आहे. का? त्याचं उत्तर आहे महाराज सांगतात, वाडवडील गेल्यानंतर विधीपूर्वक हा महिन्याचा विधी 5.5 महिने वर्ष श्राद्ध केल्यानंतर काय होईल? तर तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. महाराज अन्याय केलाय हा विधी तर काय होईल? तर त्याचे उत्तर गरुड पुराणामध्ये दिलेले आहे. बरं ऐका सर्वांनी. घरामध्ये जर पैसा, सत्ता, संपत्ती किंवा धनदौलत आहे, भरपूर आहे, पण सुख समाधान लाभत नाही महाराज. काय करावं लागेल? 30-35 वर्ष झालं मुलाचं लग्न जमत नाही. एखादा मुलगा एक्स्टर्नी निघून जात असेल, त्या ठिकाणी घरामध्ये वारंवार हानी होत असतील, तर घरातली लोक ब्राह्मण देवतेकडे जातात आणि ब्राह्मण देवतेला विचारतात, अहो पैसा, सत्ता, संपत्ती भरपूर आहे, पण सुख समाधान लाभत नाही, काय करावं लागेल? त्याला ब्राह्मण सांगत असतात, तुम्हाला नाशिकला जावं लागेल. आणि काय करावं लागेल? नारायण नागबळी. एवढ्या बाबांना माहिती आहे, तुम्हाला नाशिकला जावं लागेल. तुमच्या मग पितृदोष आहे, त्रिपिंडी दोष आहे, तुम्हाला नारायण नागबळी करावं लागेल. का? वाडवडील गेल्यानंतर विधीपूर्वक हे विधी केले नाही. म्हणून 1 वर्षापर्यंत गेलेल्या माणसाच्या नावानं जेवण घालावे. वर्षापर्यंत का? तर त्याचंही उत्तर महाराज सांगतात. बरं विष्णू महाराज, 13व्याचा विधी झाला का या मृत्यू लोकातून गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू होत असतो. 28 दिवस लागतात यमदरबाराच्या माघारी पोहोचण्याकरिता.
तुम्ही कीर्तन आणि प्रवचन लय ऐकली असतील बाबा, पण माणसाच्या जीवनातला प्रवास आणि वर्ष श्राद्ध का घालायचे? मोठमोठाले कीर्तनकार येतात, बाकीच्या गप्पा जोडून सांगून निघून जातात. हे सांगायचं कुणी? 13 दिवस झाल्यानंतर 28 दिवस लागतात यमदरबाराच्या माघारी पोचण्याकरिता प्रत्येक आत्म्याला. 28 दिवस झाल्यानंतर जशी इकडे पाण्याने भरलेल्या नद्या आहेत, तशी मलमूत्राने भरलेली एक वैतरणा नावाची नदी वरती आहे. ती मलमूत्राने भरलेली आहे. तर नदी पार करण्याकरिता प्रत्येक आत्म्याला 59 दिवसाचा कालावधी लागत असतो. त्या आईचाही प्रवास तोच आहे, तुमचाही तोच आहे, माझाही तोच आहे. पण ती नदी कुणालाही पार नाही करता येत. तिच्याकडे एक कामधेनू नावाची गाय बांधलेली महाराज. ती कामधेनू नावाची गाय त्या आत्म्याला पैलतीराला नेऊन सोडते. पण कुणाला सोडते माहिती का? ज्यानं गोमातेची सेवा केली, ज्यानं गोमाता दान दिली. गावरान गाय बरं बाबा सांगत असं, तुम्ही जरशी म्हणतात ऐका, ज्यानं गोमातेची सेवा केली, ज्यानं गोमाता दान दिली, ती गोमाता त्याला पैलतीराला नेऊन सोडत असते. 59 दिवसाचा कालावधी. पहिले 13, नंतर 28 आणि हे 59. असे 100 दिवस पूर्ण होतात. पहा, 100 दिवस पूर्ण झाले का गेलेला आत्मा यम दरबाराच्या पहिल्या पायरीवरती पाऊल टेकवतो. कुठं? पहिल्या पायरीवर. आणि पहिल्याच पायरीवरती पाऊल टेकवल्याबरोबर उजव्या साईडला एक वकील बसलेला आहे. त्याचं नाव सांगता येईल का? त्याचं नाव चित्रगुप्त. वा बाबा, त्या चित्रगुप्ताच्या समोर गेलेला आत्मा उभा राहत असतोय. जीवनात येऊन लोकांचे किती बांध कोरले ऐकतात ना तुम्ही सर्वजण. लोकांचे किती लग्न मोडले. गावात अन्नदानाची पंगत घातली का जो घालतोय त्याला घालून नाही दिली. जीवनात चांगल्या गोष्टी केल्या का? इथं जर कर्म नाही पेटली महाराज, तुम्ही श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ उचकून पहा. या हाताने जर कुणाची हत्या झाली तर वरती गेल्यानंतर उकळत्या तेलाच्या कडे सोडतात महाराज. तिथं काय सोपं आहे का? मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. काय तिथं जीवन जगात असताना जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत तू काय केलं? त्या चित्रगुप्ताच्या समोर गेल्यानंतर 265 दिवस लागतात स्वतःची फाईल तपासायला गेलेल्या आत्म्याची. पहिले 100 दिवस आणि 265 वर्षाचे 365 दिवस पूर्ण होतात. पहा, 365 दिवस पूर्ण झाले का मग कळत असतंय पुण्य जास्त झालं तर स्वर्गाचा दरवाजा आहे. वाक्य ऐकतात ना तुम्ही सर्वजण. पाप जास्त झालं तर नरकाचा दरवाजा आहे. आणि पाप आणि पुण्य समान झालं का माणूस म्हणून या मृत्यू लोकात तुमचा आमचा जन्म आहे. इथं जन्माला येणं सोपं नाही. पुण्य जास्त करता येईल स्वर्गाला जाता येईल, पाप जास्त करता येईल नरकाला जाता येईल. पण पाप आणि पुण्य समान होत असते. पाप पुण्य समान समी, त्याची पावी जेल कर्मभूमी भाग्यवान आहे. ते तुमचं आणि माझं पाप पुण्य समान झालं. माणूस म्हणून या मृत्यू लोकात जन्माला आलो. हे माणसाच्या जीवनातलं सांगितलं. मग वर्ष श्राद्ध का करायचं? 1 मिनिटच सांगतो पुढे जातो. ऐका, पांडवांचे वडील पंडूराजा शेवटचा श्वास घेतला, 1 वर्ष पूर्ण झालं, पुण्य जास्त झालं म्हणून स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा केला. पांडवांचे वडील होते, स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला. पहिल्या पायरीवरती पाऊल टेकवल्याबरोबर पुण्य संपलं बाबा, फलके बाबा. आणि पुण्य संपल्याबरोबर पांडवांचे वडील होते, काहीच करता येईना, पुढे जाता येईना, मागे येता येईना. मग पांडवांचे वडील होते, माघारी पाऊल टाकला. महाराज सांगतात कुणी असू द्या, मग तया पुण्याची पाऊटे सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पांडवांचे वडील होते पंडूराजा, पुण्य संपलं म्हणून एक माघारी पाऊल टाकला, स्वर्गाला फेऱ्या मारू लागले. आणि स्वर्गाला फेऱ्या मारत असताना नारद महर्षींची भेट झाली. आणि नारद महर्षींना सांगितलं पांडवांच्या वडिलांना, माझ्या मुलांना जाऊन सांगा मृत्यू लोकात वडिलाच्या नावानं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान करा म्हणावं. का? त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा होईल. यासाठी श्राद्धानं केलं जातं वर्ष श्राद्ध. विठ्ठल माणसाच्या जीवनातला प्रवास असा आहे. आणि वर्ष श्राद्ध का करायचं ते तुम्हाला सांगितलं. मग जीवनातला प्रवास जर असा असेल तर कुणाला कसं जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. आहे तोपर्यंत असं जगा. कसं? गेल्याच्या नंतर सुद्धा आपली कीर्ती आजरामर राहावं. महाराज सांगतात ना, उत्तमची कीर्ती माझी, उत्तमची कीर्ती माझी,
उत्तम जीव टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा कीर्ती मागे उत्तम जीव हो तुका म्हणे टाळी टाळी उत्तम जीव रे उत्तम जीव रे कीर्ती तद्वत त्याच याप्रमाणे माणूस जन्माला आला ना देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी ज्ञानोबऱ्या सांगतात उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा काय ज्ञानोबरायचे शब्द आहे इथं जर मृत्यू लोकांमध्ये जन्माला यायचं असेल तर एक जन्म आणि मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे जन्माला प्रत्येकाला यावंच लागतं कारण कशा करीता आता त्याचं उत्तर आहे केले कर्म झाले तेची भोगाले आणि उपजले मेले ऐसे किती महाराज असा तिथं माणूस नाही का या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जाणं आहे बाळ जन्माला आलं का महाराज सांगतात उपजलिया पिंडा मरण सांगा ते जन्म प्रत्येकाला आहे कशा करिता मावल्या हो कर्म भोगण्याकरिता म्हणून चांगलं कर्म करा ऐकतात तुम्ही सर्वजण केलेल्या प्रत्येक कर्माची पावती द्यावाच लागते देवाधिकाला नाही चुकली तर तुम्ही आम्ही कोण आहे एक उदाहरण सांगून पुढे जातो ऐका वेळ आपल्याकडे कमी आहे चित्रकूट पर्वतावरती असताना भरताना प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला दादा तू कशाला जातो वनवासाला म्हणे मी जातो ना वनवासाला तुला प्रभू रामचंद्रांनी विष्णू महाराज दिलेले एक उत्तर आहे भरता आई वडिलांनी कमवलेला पैसा सत्ता संपत्ती त्यांच्या मुलांना वाटून देता येईल पण आई वडिलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये त्यांची मुलं वाटेकरी होऊ शकत नाही आणि मुलांनी केलेलं वाईट कर्म त्याच्यामध्ये त्यांचे आई वडील वाटेकरी होऊ शकत नाही भरता ज्या हाताने कराल ना त्याच हाताने भोगावं लागतंय दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला का रे कोणी जीवना काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा काय जीवन आहे माणसाचं दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट करी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक ते बी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणा केलेलं कर्म आहे हे देवाधिकाला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे कर्मे दसरते वियोग मेला वियोग घडला सीता देवी कितीतरी मोठं उदाहरण आहे म्हणून कर्माच्या त्या ठिकाणी प्रत्येकाला भोगावंच लागतं किंवा कर्म भोगण्याकरिता माणसाचा जन्म आहे काही लोक सहज म्हणत असतात बाबा येतानाही मोकळं आलो आणि जातानाही मोकळं जाणार आहे बरोबर आहे का येताना प्रत्येक जण काय घेऊन आलाय का नाही ना आला आणि जातानाही कुणी काही घेऊन जाणार नाही हे तुमचं उत्तर आहे पण आम्ही ज्यावेळेला पाठामध्ये आळंदीला असताना डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे बरं बाबा सांगत असतात येताना माणूस कधीच मोकळा येत नाही बरं
आणि जाताना कधीच मोकळा जात नाही विष्णू बाबा. येताना प्रत्येक माणूस मरण घेऊन येत असतोय आणि जाताना प्रत्येक जण कर्म घेऊन जात असतोय. म्हणून असं जीवन जगा, आहे तोपर्यंत असं जीवन जगा. काय करा महाराज, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, आहे तोपर्यंत असं जीवन जगा. गेल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येक ज्याला कळेल त्याला त्या ठिकाणी वाटलं पाहिजे लय माणूस चांगला होता. बरं, जाणं प्रत्येकालाच आहे महाराज. क्षणभंगुर नाही वरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, राम राम स्मरा आधी. जायचंय प्रत्येकालाच, पण जरी जाणं प्रत्येकाला असलं पण त्या ठिकाणी असं गेलं पाहिजे महाराज का, साधू संतांसारखं. संत महात्मे जन्माला आले महाराज, आकाश महाराज आयुष्यभर जगाच्या कल्याणाकरिता आपलं जीवन व्यतीत केलं, पण जीवनातला शेवट गोड करून निघून गेले. प्रत्येक माणसाचा प्रवास आहे, जीवन जगताय तुम्ही. आम्ही जन्म आणि मृत्यू यामधला आंतर जीवन आहे. बरं माऊल्या हो, ऐका सर्वांनी, ते जीवन कुणाला कसं जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे बाबा. का, जीवन म्हणजे काय, जीवन म्हणजे पत्तेपानाचा खेळ आहे. पत्ते पानं खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे तुम्हाला त्या खेळणाऱ्याला माहित नसतात. त्या मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा आहे का नाही हा जसा खेळणाऱ्याच्याच हातात आहे. पानं कोणती मिळू द्या, तसं माणसाचं जीवन आहे. आम्हाला किती दिवस इथं राहायचं हे तुम्हाला किंवा मला माहित नाही बाबा, पण मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचा शेवट गोड करायचा आहे का नाही हे प्रत्येकाच्याच हातात आहे. आता माणूस म्हणून जन्माला आलोय, पण परत माणूस म्हणून इथं जन्माला येऊ का नाही सांगता येत नाही. का, माणूस म्हणून